नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण छान अशी रेसिपी बनवणार आहोत. इथे शेंगदाणे घेतलं, जिरं घेतलं आणि 2-3 मिरच्या घेतल्या, की मुलांना वेगळं काहीतरी आणि त्याचं असं छान वाटण तयार करून घेतलेलं आहे. मिक्सरमधून थोडं वाटायला जड जात होतं आणि असं बारीक वाटण तयार करून ठेवलेलं आहे. मेथीची भाजी घेतली, छान स्वच्छ धुवून, अगदी तिच्यातली माती, अगदी थोडीशीच मूठभरच मेथीची भाजी होती. म्हटलं आता काय करावं, काय करावं? तर नातूला डबा द्यायचा होता आणि त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं डब्याला चालणार होतं आणि तो मेथीची भाजी तर खात नाही लहान मुलं, तर त्यांना कसं द्यावं? तर याच्यासाठी आपण इथे छान अशी ही रेसिपी तयार करणार आहोत. अगदी झटकन होणारी आहे आणि मुलांनी आवडीने खातील अशी आहे. आपण आता इथे मेथीची भाजी छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये ती काढून घेणार आहोत आपण. इथे बघा, एका बाउलमध्ये ही सगळी मेथीची भाजी बघा, बाउलमध्ये आपण ही मेथीची भाजी काढून घेतलेली आहे. आता त्याच्यात आपण गव्हाचं, बाजरीचं आणि डाळीचं पीठ 2-2 चमचे, आपल्या त्याच्यात जेवढी भाजी आहे त्याच्याप्रमाणे आपण तिथे त्याच्यात हे तिघं पीठ मिक्स करणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडंसं तीळ टाकणार आहोत, हळद टाकणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत आणि आपण जे सारण जे आपण वाटण केलेलं होतं ते वाटण त्याच्यात टाकून घेणार आहोत. तर आणि वाटण वगैरे टाकून आणि आपण असा घट्टसर गोळा मळून घेणार आहोत त्याचा. तर स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा, खूप सुंदर आहे. शेवटपर्यंत तुम्हाला कळणार नाही की कोणता पदार्थ बनवणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आता इथे डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे थोडंसं तांदूळाचं पीठ होतं, तर तांदूळाचं पीठ हे थोडा कुरकुरीतपणा यावा, असा कुरकुरीतपणा लागावं त्याच्यासाठी आपण इथे थोडंसं 1 ते 1.5 चमचा तांदूळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि मीठ आणि तीळ असं हे टाकून आपण घट्ट गोळा मळून घेणार आहोत. या ठिकाणी वाटण तयार झालेलं आहे आपलं आणि ते बारीक केलेलं आहे. त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण ते वाटण तयार केलं. तर शेंगदाणे, मिरची आणि जिरं आणि असं टाकून आणि ते वाटण आपण तयार केलं. त्याच्यात थोडंसं मीठ टाका. आता इथे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ आणि हळद. तर आपण ह्या दोघं गोष्टी टाकून घेतलेल्या आहेत. मीठ, हळद आणि ते थोडंसं तीळ टाकलेले आहे आणि गोळा मळून घेणार आहोत. घट्टसर असा हा गोळा मळून घेणार आहोत. गोळा मळून झाला आहे आणि अगदी छोटे-छोटे गोल-गोल असे वाटीसारख्या आकाराचे आपण छोटे-छोटे असे, त्याला वाट्याच म्हणता येईल, असे छोटे-छोटे वाट्या तयार करून घेणार आहोत एका डिशमध्ये. सगळ्या गोळ्याच्या आपण त्या वाट्या अशा तयार करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने थोडं हाताला तेल लावलेलं आहे चिटकू नये म्हणून आणि असं छोटे-छोटे पेड्याच्या आकाराचे आणि छोटे-छोटे अशा वाटीच्या आकाराचे आपण इथे छोटेसे
असे छोटे-छोटे आपण एक इडली पात्र घेतलेलं आहे आणि ते वाफवायला ठेवलेलं आहे आणि त्याचे इडली पात्रात आपण ते टाकून घेणार आहोत आणि असे छान असे वाफवून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपण इथे 5च मिनिटात छान असे वाफवून जाणार आहे आणि खूप छान असे होणार आहे. असे वेगळं काहीतरी केल्याने आणि वाफवून घेतले तर मस्त लागतात. छान असे वाफवून झालेले आहेत आणि आपण दोन कांदे घेतलेले आहेत. कांदे बारीक चिरून घेणार आहोत किंवा कटरमधून बारीक करून घेणार आहोत. हे बघा या ठिकाणी आपले कांदे बारीक झालेले आहे तयार आणि आपण आता एका बाजूला गॅसवर कढई ठेवणार आहोत आणि छान असं हे कढईमध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत, जिरं टाकणार आहोत. त्याच्यानंतर थोडीशी तिळी आणि कांदे छान असे हे गुलाबी रंग होईस्तोपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत. आणि बघा किती छान आपला तेलाचा कमी वापर झालेला आहे आणि छान असे हे छोटे छोटे कटलेट्स सारखे तयार झाले. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.